सांगली जिल्ह्यातील खानापूरमध्ये 1952च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून ते 1990 सालापर्यंत काँग्रेस पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा होती. त्याच खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत 8 पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद गटात केवळ 3 उमेदवार आहेत. अगदी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीत सुद्धा काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून नवसायस्य केले जात असते. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्षाला एक जिल्हा परिषद गटाचा अपवाद वगळता इतर 3 जिल्हा परिषद गटात उमेदवारी सुद्धा मिळालेली नाही. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वैभवशाली काळात 1957 साली संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी खानापूर मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष समसचे भगवानराव मोरे पाटील यांचा विजय झाला होता. नंतर मात्र सातत्याने 1990 पर्यंत काँग्रेस तत्समय पक्ष विजयी झाला. 1995 साली भाजपा शिवसेना युतीच्या काळात अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ बाबर आणि 2004 आणि 2009 साली सदाभाऊ पाटील एकदा अपक्ष एकदा काँग्रेस असे विजयी झाले. 2014 साली अनिल भाऊ बाबर शिवसेना पक्षात गेले. नंतर सदाशिवभाऊ यांनी काँग्रेसपासून हरकत घेतली आणि काँग्रेसवर वाईट वेळ आली. बाबर आणि पाटील हे अधूनमधून काँग्रेसमध्ये होते, पण राज्यातील परिस्थितीनुसार या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसला रामराम केल्यावर मात्र काँग्रेस पक्ष पूर्ण कमजोर झाला. आता तर उमेदवार न मिळण्यासारखी अवस्था झाली आहे. काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांना शिवसेना पक्षाने सामावून घेतले आहे. त्यांना मान सन्मान देत दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आपल्या गटात घेतले. या निवडणुकीत सुद्धा आमदार सुहास बाबर यांनी काँग्रेसचे निष्ठावंत मात्र अनेक वर्षापासून उपेक्षित असलेल्या रामराव दादा पाटील यांच्या घराण्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी देत मोठी बेरीज केली आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे शेलार मामा म्हणून परिचित असलेल्या रामराव दादांचे सुपुत्र विलासराव पाटील हे महत्त्वाच्या भाळवणी गटातून लढत आहेत. रामदादांच्या अनपेक्षित पराभवानंतर या घराण्याला सावरण्याचा प्रयत्न झाला नसल्याची लोकभावना आहे. निवडणूक असो अथवा नसो, ज्यांच्या घरावर नेहमीच काँग्रेसचा झेंडा फडकत असायचा असे नैतिक अधिष्ठान असलेले रामराव दादांचे कुटुंबही शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेस पूर्ण कमजोर झाली आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला खानापूर तालुका पूर्ण काँग्रेसमुक्त होणार काय असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडावा असे चित्र आहे. काँग्रेसची एवढी पिछे हटका झाली हा अभ्यासाचा विषय बनला आहे.